नमस्कार. तर आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे कट करून, त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे आणि वांगं घेतलेलं आहे कट करून आणि लसूण घेतलेला आहे ठेचून. तर चला आता आपण पाहूयात वांग्याचं भरीत कसं करायचं. त्यासाठी आपण हे सगळे जिन्नस आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. त्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवूयात. गॅसवर कढई ठेवून आपण त्यामध्ये तेल घालून ते तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत. त्यानंतर हिरवी मिरची, कांदा आणि हिरवी मिरची घातल्यानंतर थोडंसं आपण कांदा आणि हिरवी मिरचीला फ्राय करणार आहोत, जेणेकरून ते हिरवी मिरची आणि कांदा भाजला जाईल चांगला. त्यानंतर आपण त्यामध्ये वांगं घालून घेणार आहोत. त्यानंतर आपलं वांगं, कांदा आणि मिरची यांचं मिश्रण पूर्णपणे भाजून घेणार आहोत. थोडासा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत हे आपण भाजून घेऊयात. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून मीठ घालून घेणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता. त्यानंतर पुन्हा थोडंसं भाजून घेऊन हे मिश्रण आपण थोडंसं थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. हे थंड झालं की आपण याला वाटून घेणार आहोत. तर पाहू शकताय हे मिश्रण थंड झालेलं आहे थोडंसं. त्यानंतर माझ्याकडे हे कसं ग्राइंडर आहे वाटण्यासाठीचं, हँड ग्राइंडर. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये जरी हे भरीत वाटलं तरी खूप छान होतं. तर आता आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर हे आपण वाटणार आहोत त्यामध्ये वरनं प्रेस करून. पाहू शकताय आपलं वाटून रेडी आहे. त्यामध्ये आपण 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून पुन्हा त्याला थोडंसं ते कूट मिक्स करून त्याला ग्राइंड करणार आहोत थोडंसं पुन्हा, जेणेकरून ते कूट आहे ते पूर्णपणे त्या वांग्याच्या भरीतमध्ये मिक्स होईल. पाहू शकताय आपलं वाटून मिश्रण रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे आपण वाटून घ्यायचं आहे. वाटताना जास्त बारीकही नाही करायचं, असं मीडियम मोठं ठेवायचं. त्यानंतर आपण कढई ठेवली आहे गॅसवर. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी, नंतर जिरा, कढीपत्ता. त्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करून आपण त्यामध्ये जे आपण मिश्रण वाटलेलं होतं ते आपण मिश्रण घालून घेऊयात. मिश्रण घालून घेऊन पुन्हा एकदा थोडंसं भाजून घेऊयात ते मिश्रण, जेणेकरून आपली फोडणी पूर्णपणे भरीतमध्ये लागेल. अशा प्रकारचं भरीत तुम्ही नक्की घरी करून पहा. जे वांग खात नाही, ज्यांना वांग आवडत नाही, ते सुद्धा हे भरीत खातील असं हे भरीत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.